तर कसं आहे पब्लिक, पहिलं तर स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या न्यू ब्लॉग मध्ये. आता तुम्ही म्हणत असाल आता हे डेवणी कुठं कुठं फिरत फिरत चले, थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, केस लय वाढलेत आणि घरचे पण लय बोलू लागले म्हणून आलो गावातल्या केस कापायच्या दुकानात. आणि जळणाऱ्यांच्या ढोंगणाला लागली मिरची आणि मला बसायला भेटली बघा खुर्ची. खुर्चीवर बसलो, आपली काय हातात बारी नव्हती आणि डोसक्यामध्ये घर हात फिरू लागले. हे लई जाऊ लागले बघा, केसामधून हातच फिरणार घेत, त्या लई केस वाढून गुतागुत झालते बघा. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. नाऱ्या पण आलता केस कापायला. नाऱ्याला म्हणलं मध्ये ये, म्हणलं नाऱ्या आता मध्ये येऊन माझ्या केसासोबत कसं गेलं ते बघा. आता नाऱ्या म्हणला था, म्हणला आता तुझा तेरे नाम भांग काढतो. म्हणला तेरे नाम वादा किया है. तेरे नाम कसा आपला तेरे नाम भांग, हा सांगा कमेंट मध्ये. तेरा क्या होगा कालिया. तेवढ्यामध्ये आपला काळा करण आलाय. काय चाललं करण भावा, ए लवड्या ब्लॉग मध्ये बोट टाकून नको सांगालो बघ तुला. पद्धतशीर निवांत खुर्चीवर बसलो होतो तर कैलासानाचा फोन आला. कैलासाना म्हणला चल जाऊन येऊत म्हणला मुतकेला. तर निघालो बघ कैलासानाकडं. न वेळ होता, डायरेक्ट गेल्या मुतकेला. कैलासाना म्हणला मला कटिंग दाढी करायच्या म्हणला, तर गेल्या मी डायरेक्ट कटिंगच्या दुकानाकडे. कैलासानाचा नंबर आलाय आणि कैलासाना जाऊन बसलाय. कैलासानाची अर्धी कटिंग झाली तरी पण काय माझा नंबर झाला नाही. आणि एक नंबर आलाय मात्र ते भैया म्हणला तुझी करणार म्हणला कटिंग, म्हणून बसलो बघा. ते दुसरा भैया म्हणला तुझी करतो म्हणला, थांब म्हणला. कैलासानाची होती म्हणल्याला बसलो बघा पद्धतशीर खुर्चीवर. कैलासानाची कटिंग झाली आणि माझी पण कटिंग झाली. कटिंग कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा. हो कसला भारी दिसालो मी, हँडसम दिसालो का नाही सांगा. कटिंग ते झाली आणि सामान घेतले आणि निघाले बघा घरी. ब्लॉग लय मोठा होऊ लागला म्हणून ब्लॉगचे 2 पार्ट केलेले आहेत. पार्ट 2 बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा.